क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण ज्यांना भाजलेल्या गोष्टी खायला आवडतात, कमी तेलामधल्या, आणि ह्या रेसिपीला आपण मिठाचा बिलकुल वापर केलेला नाही आहे. थंडीच्या दिवसामध्ये बऱ्याच जणांना शेकोटी करायला आवडते, तेव्हा ही रेसिपी आपण करू शकतो. शेवग्याच्या शेंगा आपण आत्ता गॅसवर भाजत आहोत, पण ज्यांना शेकोटी करायला आवडते किंवा ज्यांना जंगल ट्रिप करायला आवडते त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. आपण या रेसिपीमध्ये लसूण, कांदा आणि शेवग्याच्या शेंगा आणि टोमॅटो हे सर्व साहित्य गॅसवर भाजून घेणार आहोत. ह्या भाजल्यामुळे ह्या रेसिपीची टेस्ट खूपच छान येते, त्यांची ओरिजिनल टेस्ट कळते. शेवग्याच्या शेंगा तर खूपच सुंदर लागतात अशा पद्धतीने शेंगा भाजल्यानंतर. कांदा भाजून झालेला आहे, आता आपण टोमॅटो भाजून घेणार आहोत. आपल्या शेंगा भाजून झालेल्या आहेत, भाजल्यामुळे त्या सॉफ्ट झाल्या आहेत. थंडीच्या दिवसामध्ये शेवग्याच्या शेंगा मार्केटमध्ये यायला चालू होतात. आपल्या ह्या शेंगा आपल्या घराच्या भोवती जी झाडं लावलेली आहेत शेवग्याची त्याच्याच आहेत. सध्या वातावरण खूप साथीच्या आजारांचं आहे. ज्यांना कोरोना होऊन गेलाय किंवा ज्यांना डेंग्यू झालेला होता, मलेरिया झाला होता, अशा लोकांनी शेवगा आपल्या आहारात अवश्य खावा. कारण शेवग्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं, लोहाचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे आपल्याला हाडदुखीचा त्रास होत नाही. औषधं खाण्यापेक्षा अशा पद्धतीची जर आपण ही भाज्या तशा औषधांपेक्षा तर खूपच स्वस्त असतात. मार्केटमध्ये फ्रेश भाज्या आणून अशा पद्धतीने आपण करू शकतो. या रेसिपीसाठी शेवगाच्या शेंगा एकदम फ्रेश पाहिजेत, तरच ही रेसिपी करता येते. ज्यांची तब्येत कमकुवत वीक असते किंवा ज्या मुलांची उंची वाढत नाही त्यांना तर अशा पद्धतीनं रेग्युलर शेवगा खायला द्यायचा. शेवगाची शेंगा खाल्ल्यामुळे पण उंची वाढायला मदत होते. अशा पद्धतीनं आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे. आता आपण आपला लसूण सोलून घेणार आहोत. लसूण भाजल्यामुळे सोलायला खूप सोपा जातो आणि त्याची टेस्ट पण खूप छान येते. अशा पद्धतीने भाजलेला लसूण असा पण आपण डायरेक्ट खाऊ शकतो, कारण भाजल्यामुळे त्याचा तो तिखटपणा आहे तो कमी होतो आणि खायला खूप छान लागतो. आता टोमॅटोचं वरचं साल आपण काढून घेणार आहोत आणि त्याला बारीक कट करून घेणार आहोत. प्रत्येक वेळी पदार्थ भरपूर तेल, भरपूर मसाला घालूनच चांगला लागतो असं काही नाही. कधी कधी साधं सिंपल खायला खूप छान वाटतं. आपली आत्ताची जी रेसिपी आहे ती एकदम साधी सिंपल आहे. कमीत कमी तेल आणि कमीत कमी मसाला घालून आपण ही रेसिपी करत आहोत. या रेसिपीला तुम्ही विदाऊट सॉल्ट आणि विदाऊट ऑइलसुद्धा ही रेसिपी बनवता येते. आता आपले सर्व साहित्य रेडी आहे. लसूण सोलून झालाय, कांदा कट करून झालाय, टोमॅटो पण कट केलाय आणि शेंगा आपण कात्रीने कट करून घेतल्या आहेत. आता आपल्या शेंगा शिजल्यात का ते मी तुम्हाला दाखवतेय. शेंगा मस्त शिजलेल्या आहेत, आतमधला गर एकदम सॉफ्ट झालाय. तुम्ही आता आहे या पद्धतीने पण शेंग डायरेक्ट खाऊ शकता. खूप छान लागते अशा पद्धतीने भाजलेली शेंग. या रेसिपीसाठी लोखंडाचा तवा वापरतोय. लोखंडाचा तवा वापरल्याने सुद्धा आपल्या शरीराला लोह मिळतं. आपण आता भरपूर तीळ घालून तीळ भाजून घेणार आहोत. तीळ किंचित लालसर झाले की आपण त्याच्यामध्ये भाजलेला लसूण आणि भाजलेले शेंगदाणे घालणार आहोत आणि बत्त्याने तव्यावरच आपण त्यांना क्रश करून घेणार आहोत. हे आपल्याला एकदम बारीक क्रश नको आहेत, आपल्याला जाडसरच पाहिजेत, म्हणून आपण डायरेक्ट तव्यावरच बत्त्याने क्रश करून घेणार आहोत.
पद्धतीनं आपलं बत्त्यानी शेंगादाणा, लसूण आणि तीळ व्यवस्थित क्रश करून झालेलं आहे. अशा पद्धतीनेच आपल्याला थोडंसं जाडसरच हे मिश्रण ठेवायचं होतं. आता आपण तव्यावर तेल घालून घेणार आहोत. तेल तापलं की आपण मोहरी, जिरे आणि हिंग घालायचं आहे. आणि तव्यावरचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये आपला कट केलेला कांदा 1 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे, कारण ऑलरेडी आपला कांदा भाजलेला असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही परतायला. कांदा परतल्यानंतर आपण हळद आणि कांदा लसूण मसाला घालायचा आहे. कांदा लसूण मसाला मध्ये जे मीठ आहे तेवढंच मीठ आपण आपल्या भाजीला वापरतोय. त्या व्यतिरिक्त आपण वेगळं मीठ आपण भाजीला टाकणार नाही आहोत. त्यामुळे भाजीची जी टेस्ट आहे ती ओरिजिनल शेंगांची टेस्ट आणि तो जो मसाला आहे त्याची टेस्ट खूपच छान लागते. एकदा अशा पद्धतीची रेसिपी नक्की करून बघा. आपण आता त्याच्यामध्ये टोमॅटो घातलं. हा भाजलेला टोमॅटो आहे, त्यामुळे आपली रेसिपी झटपट होणार आहे. जास्त वेळ लागत नाही ही रेसिपी बनवायला. आपल्या क्रिएटिव्ह बाईट्स या यूट्यूब चॅनलवर शेवग्याच्या पानांची पावडर तयार कशी करायची, तसेच शेवग्याच्या पानांपासून वडी कशी बनवायची, तसेच पानांच्या वेगवेगळ्या रेसिपीज, तसेच शेंगांच्या पण वेगवेगळ्या रेसिपीज मी माझ्या चॅनलवर टाकल्या आहेत, त्या नक्की बघा. आपण शेंगेपासून सूप तयार केलेलं आहे. तसेच शेंगेच्या भाज्या तर आपण करतोच आणि आपण आता ही शेंगेची स्टार्टर डिश बनवणार आहोत. ही शेंगेची रोस्टेड स्टार्टर डिश खायला खूपच छान लागते. जर घरी कोणी गेस्ट येणार असतील तर त्यांच्यासाठी तर ही एक नवीन रेसिपी असू शकते, कारण अशा पद्धतीची रेसिपी शक्यतो कोणी घरी बनवत नाही. जास्ती करून आपण शेंगेचा वापर सांबारमध्येच केला जातो, पण ही अशा पद्धतीची स्टार्टर डिश नक्की करून बघा. खायला खूपच अप्रतिम लागते. जे व्हेजिटेरियन असतात आणि जे डायटिंग करतात, जिमला जातात, त्यांच्यासाठी ही प्रोटीनची रेसिपी एकदम जबरदस्त आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण ऑइल वापरत नाही आहे. या रेसिपीमध्ये शेवग्याच्या शेंगेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं, जे खाल्ल्यानंतर आपल्याला लवकर भूक लागत नाही. ही ही रेसिपी जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला लवकर भूक लागणार नाही. दिवसभर आपल्याला पोट भरल्यासारखं आपल्याला फिलिंग येतं. त्यामुळे अशा पद्धतीच्या पौष्टिक रेसिपी आपण आपल्या घरामध्ये आपण बनवू शकतो, कारण आपल्याला शेंगा सहजासहजी अवेलेबल होतात आणि प्रोटीन पावडर खाण्यापेक्षा अशा पद्धतीचं नैसर्गिक प्रोटीन जर आपल्या शरीरात गेलं तर आपल्या शरीराला कुठले साईड इफेक्ट पण होत नाही. आपल्याकडे शेंगा सहजासहजी उपलब्ध होतात, पण बाहेरच्या देशामध्ये आपल्या भारतातून फार मोठ्या प्रमाणामध्ये शेवग्याच्या पावडर जाते, जी खूप कॉस्टली विकली जाते. आपल्याकडे ह्या भाज्या फार सहजासहजी उपलब्ध होतात. ह्यांची व्हॅल्यू खूप आहे, कारण शेवगा इतका औषधी आहे की ह्याच्या रेग्युलर सेवनाने आपल्याला 300-350 रोगांपासून आपलं संरक्षण होतं, असं संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या रेसिपीज ज्या औषधांनी परिपूर्ण आहेत, ज्या आपल्या पूर्ण कुटुंबाची काळजी घेऊ शकतात, अशा रेसिपी घरामध्ये नक्की बनवा आणि रेसिपी कशी झाली ते नक्की सांगा.